नमस्कार मित्रांनो, मी सखाराम डासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे की सध्या सोशल मीडियावर एक योजना आहे जी खूप साऱ्या जागेवर मला सुद्धा दिसलेली आहे। ती म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये त्या बांधावर सर्व भोवताली लावण्यासाठी तार कुंपण जे आहे ते अनुदान देण्यात येणार आहे। तर हेच तार कुंपण योजना जी काय आहे याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये इथे माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जो पुढचा व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, राज्य सरकार आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या बांधावर जे की तार कुंपण आहे ते लावण्यासाठी जे अनुदान आहे देणार आहे। तर हे जे अनुदान आहे ते प्रथमदर्शी म्हणजेच आपल्या माहितीनुसार खूप साऱ्या स्रोतामध्ये सोशल मीडियावर न्यूजपेपरमध्ये किंवा नेत्यांच्याही चॅट जीपीटी असेल किंवा इतर काही जसे की सोशल मीडियावर फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवर आपण खूप साऱ्या न्यूज पाहिल्यात। या न्यूजमध्ये 90% जे अनुदान आहे तो उल्लेख आहे। तर मित्रांनो, या योजनेसाठी माहिती गोळा केलेली आहे। या माहितीनुसार असे सांगण्यात आले आहे ती कागदपत्र कोणकोणती लागतात हे आपण पाहूया। तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर त्या अर्जासाठी तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे। तुमचे बँक पासबुक जे आहे ते तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, त्यामुळे तुमचे जात प्रमाणपत्र पण तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा म्हणजे शेताचा जो सातबारा असेल किंवा ते लागणार आहेत। त्यानंतर तुम्हाला एक स्वयं घोषणापत्र जे आहे ते लिहून द्यायचे आहे की मी या योजनेमध्ये या अगोदर 3 वर्ष झाले कुठलाही लाभ घेतलेला नाही। आणि जर तुमचे क्षेत्र वन पट्ट्यामध्ये येत असेल तर तुम्हाला वन अधिकाऱ्याचे जे प्रमाणपत्र आहे ते पण येथे लागणार आहे। मित्रांनो, ही होती कागदपत्र जी या योजनेसाठी लागणार आहेत। आता ह्या योजनेमध्ये जर काही बदल झाला किंवा काही नवीन कागदपत्र लागली तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगूया। सध्या तरी एवढीच माहिती जी आहे ती मिळाली आहे। तर मित्रांनो, या योजनेचे जे शासनाचे उद्दिष्ट आहे तर शेतामध्ये ज्यावेळेस जनावरे, डुकरं असतात, रानडुकरं असतात किंवा चोरी होते किंवा खूप साऱ्या दुर्घटना होतात, त्या वाचण्यासाठी तुमच्या शेतामधील जे काही माल असतो, जे काही तुमचे पीक असते किंवा ज्या काही वस्तू असतात त्या वस्तूचे संरक्षण व्हायला हवे व तुम्हाला रानडुकरापासून असेल किंवा इतर प्राण्यापासून तुमच्या पिकाचे जे संरक्षण आहे ते करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बांधावर ताराद्वारे कुंपण लावण्यासाठी शासन ते अनुदान देणार आहे। ही होती उद्दिष्टे। तर या योजनेसाठी पात्र कोण कोण आहेत? तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही भारताचा तसेच महाराष्ट्राचा नागरिक असणे गरजेचे आहे। तुमच्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचे आहे आणि तुम्ही या अगोदर ही योजना कुठल्याही शासन स्तरावर मागच्या 3 वर्षामध्ये अनुदान किंवा घेतलेली नसावी। त्यानंतर तुम्ही हा शेतकरी असणे गरजेचे आहे, म्हणजे तुमच्याकडे शेतीचा सातबारा असणे पण गरजेचं आहे। तर हे होती या योजनेची पात्रता। तर मित्रांनो, आता आपण पाहूया या योजनेचा जो अर्ज प्रक्रिया आहे ती कशी आहे। तर मित्रांनो, मी खूप साऱ्या वेबसाईट सर्च केल्या आणि व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा सोशल मीडिया असेल किंवा सरकारचे जे GR नवीन निघतात त्या साईटवर सुद्धा जाऊन पाहिलेलं आहे, पण कुठेही या योजनेविषयी जो ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज चालू झाला आहे का याविषयी अधिकृत माहिती नाही आहे। फक्त ट्विटरद्वारे किंवा व्हॉट्सअपवर जे काही चॅनल असतात त्यावर जे नेतेमंडळी आहेत यांचे फोटो असलेले बॅनर फक्त आपण पाहिलेले आहेत आणि यासाठी कागदपत्र कोणकोणती लागतात हीच माहिती मिळालेली आहे। तर मित्रांनो, काही वेबसाईटवर किंवा काही चॅनलवर किंवा काही ज्या काही न्यूज चॅनल आहेत यावर असे सांगण्यात आले आहे की यासाठी जे ऑफलाईन अर्ज आहेत ते घेण्यात येणार आहेत आणि हे अर्ज तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये जे आहेत ते चालू होऊ शकतात। म्हणजेच तुम्हाला थोडक्यात सांगतो, जर या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर माझ्या मते ही योजना ऑफलाईन जी आहे ती आता चालू झालेली आहे की नाही याविषयी 100% मी सांगू शकत नाही, पण ही योजना जास्तीत जास्त ऑफलाईनच चालू होईल आणि जे अर्ज जे आहेत ते पंचायत समितीकडे तुम्हाला मिळतील। तुम्हाला तुमचे अर्ज तुमच्या सर्व कागदपत्रासहित पंचायत समितीमध्ये दाखल करायचे आहे। जर पंचायत समितीकडून आपल्याला काही अधिकृत माहिती मिळाली तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगू व यासाठी ऑफलाईन फॉर्म किंवा इतर काही कागदपत्र लागली तर ते पण तुम्हाला मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल। मित्रांनो, यावर अजून एक बाजू आहे ती म्हणजे ऑनलाईन अर्ज। तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तार कुंपणासाठी जे काही सरकारद्वारे किंवा महाराष्ट्र सरकार असेल किंवा इतर ज्या काही वेबसाईट्स आहेत तिथे कुठेही अधिकृत माहिती मिळाली नाही। या अगोदर आपण इतर ज्या काही योजना आहेत ज्या एक खिडकीद्वारे म्हणजेच महाडीबीटीची जी एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर
भरत होतो, तर तुम्ही ही महाडीबीटी वेबसाईट लॉग इन करून तुमचा फार्मर ID यूज करून लॉग इन करून तिथे तुम्ही पाहू शकता की तार कुंपण योजना आली आहे की नाही। पण मी जर ज्यावेळेस लॉग इन करून पाहिलं तिथे तार कुंपण नावाची योजना अजून तरी जी आहे ती दाखवत नाही आहे। भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये सरकारद्वारे तार कुंपण योजना जी आहे ती महाडीबीटीवर टाकण्यात येऊ शकते किंवा ऑफलाईन आपण अर्ज जो अगोदर सांगितल्याप्रमाणे पंचायत समिती थ्रू सुद्धा ते अर्ज घेतले जाऊ शकतात। तर या दोन्ही बाबी आपण इथे तपासल्या आहेत, पण आतापर्यंत या योजनेविषयी कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही। फक्त बॅनरबाजी आणि सोशल मीडियावरच ही योजना पाहायला मिळालेली आहे। शासनाने GR पण जो काही काढलेला याविषयी आतापर्यंत पुढे सापडलेला नाही। जर कोणी काढला असेल तर तो मला कमेंटमध्ये सांगा, व कोणत्या जिल्ह्यामध्ये ही योजना चालू झालेली असेल तर तो आपण जिल्ह्याचं नाव टाका, आपण तेथे पण सर्च करून इतर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या योजनेविषयी जी माहिती आहे ती सांगू। तर हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना तार कुंपण योजना काय आहे आणि याविषयी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज चालू झाले की नाही हे कळतील, व त्यांचा जो संभ्रम आहे किंवा जी माहिती आहे ती उगाच कुठेही चक्रा न मारता किंवा नेटकॅफेवर जाऊन नेटकॅफेवाला 100 रुपये घेऊन तुमची फसवणूक करणार नाही। तर मित्रांनो, ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज चालू होईल किंवा ऑफलाईन अर्ज चालू होईल त्याचा व्हिडिओ सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवर अपलोड करूया। तर तो व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, व हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि नाही आवडला किंवा काही जर वेगळं वाटत असेल तर ते पण तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा। त्याविषयी आपण सविस्तर चर्चा जी आहे ती कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या चॅट बॉक्समध्ये करूया। धन्यवाद, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन योजनेमध्ये।